आटून जातं, ते आटून गेलं पाहिजे. पडे सृष्टी मूर्छित, तो दान किने पडणार, त्याला जशी मूर्छा येते ना, चक्कर येते ना, असा तो पडणार. कुणाचं चाललंय हे? कोण सांगत आहे? श्रीकृष्ण सांगतोय. खरं का खोटं? आणि ह्याला जर कुणी चुकीचं आणि वेगळं म्हणत असेल तर त्याला कळालंच नाही म्हणायचं, त्याची पूजाच करायची आहे का नाही? पुन्हा जय हरी करून पाया पडायचं. बाबा असं नको म्हणू, देवाचा मार्ग आहे. तू भागवत ऐक, तू अभ्यास केला कुठं, आणि ह्याला वाईट म्हणू नको. कारण का आपल्या पोटाला आले, आणि त्याला समजून सांग. त्याची जिम्मेदारी आपली. जसं ह्यांनी प्रमाण घेतलं, पडिये दे मदालसा सोहम जो जो रे, त्या बाळाला त्या सोहमचं गीत गाऊन त्याला सांगायचं, बाबा तू जीवनाचं कल्याण करून घे, नको असा येडवणी करू, कारण तुमच्यावर जबाबदारी त्याची. आक्रंदे थोर आक्रोशे वारंवार रडता दिशे. वारंवार तो काय करतो भक्त? कमान रडतो. आपण बी मस्त रडतो ना, माझं असंच झालं, माझं तसंच झालं, यंदा सोयाबीनच गेली, यंदा काय नच झाले. ह्याच्यासाठी रडणारे खूप आहेत, पण इथं बसून देवासाठी रडणारे फक्त भक्त आहेत. आणि तो तशी भक्ती, तो आक्रांदे वारंवार रडता दिसे, रडण्या माझी गदगद हासे. आणि रडता रडताच मोठमोठ्याने हसणार बी. हे दुसऱ्या अध्यायामध्ये 40व्या श्लोकात भागवतात सांगतात, मोले मदिरा खाये तोही मदिरा आनंदे नाचे गाये, जेने ब्रह्मानंद सेविला आहे तो केवी राही आवरला. या लागी लोक बाह्यता लोकमानिती तया पिशाच्यता. पण हा बोधू पंडिता सहजा न कळे. पंडित लोकांना ही गोष्ट कळणार नाही. दीड दमडीची दारू पिली तर त्याला 60 मीटरचा रस्ता पुरत नाही चालताना, आणि ज्याने ब्रह्मानंद